हॅलो एव्हरीवन. आज आपण SYBCom कॉर्पोरेट अकाउंटिंग सेमिस्टर 4 या सब्जेक्टमधील युनिट नंबर 2 होल्डिंग कंपनीज इलिस्ट्रेशन नंबर 3 पेज नंबर 2.35 पाहणार आहे. सर्वात प्रथम आपण क्वेश्चन रीड करून घेऊया. द बॅलन्स शीट ऑफ यस लिमिटेड अँड पी लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2025 इज ॲज फॉलोज. आता आपल्याला हे बॅलन्स शीट दिलेली आहे 31 मार्च 2025ची. त्याच्या पुढे आपल्याला सांगितलेलं आहे एक दिलेला आहे एस लिमिटेड, पी लिमिटेड. लायबिलिटी साईडला आहे शेअर कॅपिटल इश्यूड, सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल एस लिमिटेडचं आहे आणि पी लिमिटेडचं आहे. इथं सांगितलेलं आहे शेअर्स ऑफ ₹10 इच, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स किती असतील तर अमाऊंट डिवाइड बाय 10 करायचं आहे. म्हणजे हे कॅपिटल डिवाइड बाय 10, हे कॅपिटल डिवाइड बाय 10 केलं की नंबर ऑफ शेअर्स आपल्याला मिळतील. जर्नल रिझर्व एसचा आहे. प्रॉफिट अँड लॉस दोघांचाही आहे. हा प्रॉफिट अँड लॉस 31 मार्च 2025चा आहे, हे लक्षात ठेवा. क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल थर्ड पार्टी लायबिलिटी आहे किंवा एक्सटर्नल लायबिलिटी आहे, बाहेरचं देणं आहे. ॲसेटला दिलेलं आहे गुडविल आहे, हे लक्षात ठेवा. आज गुडविल आलेलं आहे क्वेश्चनमध्ये. जेव्हा पण तुम्ही गुडविलचं कॅल्क्युलेशन कराल, गुडविलच्या स्टेटमेंटचं कॅल्क्युलेशन कराल, तेव्हा ह्या गुडविलचा विचार करायचा आहे. मशिनरी ही आहे फिक्स ॲसेट किंवा आपण त्याला नॉन करंट ॲसेट असं म्हणतो. त्याच्यानंतर स्टॉक, डेटर्स, कॅश ह्या तुमच्यात आणि बिल्स रिसिवेबल ह्या तुमच्या काय आहेत, करंट ॲसेट आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट, ही इन्व्हेस्टमेंट पण तुमची ॲसेटच आहे, पण ती कोणती ॲसेट आहे तर यस लिमिटेडनं पी लिमिटेडमध्ये गुंतवलेले पैसे आहेत. म्हणजे हे शेअर्स कुणाचे आहेत, पी लिमिटेडचे घेतलेत, यस लिमिटेडनी शेअर्स घेतलेले आहेत पी लिमिटेडचे. अमाऊंट आहे 1,92,000. ही वर्किंग नोट करताना आपण घेतो. अदर इन्फॉर्मेशन इथं सांगितलेलं आहे एस लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स इन पी लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2024. ही डेट महत्त्वाची आहे आणि कोणी कोणाला ॲक्वायर केलं म्हणजे कोणती कंपनी होल्डिंग आहे आणि कोणती सबसिडरी आहे हे तुम्हाला समजेल. यस लिमिटेड ॲक्वायर म्हणजे यस लिमिटेड इज अ होल्डिंग कंपनी, कारण तिनं ॲक्वायर केलं म्हणजे परचेज केलं. कोणाला तर द शेअर्स इन पी लिमिटेडला ॲक्वायर केलेलं आहे. आणि कधी तर 1 ऑक्टोबर 2024. ही तारीख खूप महत्त्वाची आहे. पहिली आपली वर्किंग नोट ही असणार आहे. तुम्ही ॲज इट इज लिहिलं तरी चालेल, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे कोणी कोणाला कोणत्या तारखेला ॲक्वायर केलं. आता इथं नंबर ऑफ शेअर्स दिलेले नाही. याच्या अगोदरच्या क्वेश्चनमध्ये आपल्याला किती शेअर्स ॲक्वायर केलेले होते ते सांगितलेलं होतं. मग लक्षात ठेवायचं इथं तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या साईटला दिलेलं आहे बघा, हे 24,000 एवढे शेअर्स त्यांनी ॲक्वायर केलेत यस लिमिटेडने पी लिमिटेडचे. म्हणजे 24,000 हे शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत. 24,000. नेक्स्ट आहे द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑफ पी लिमिटेड शो अ डेबिट बॅलन्स. डेबिट बॅलन्स म्हणजे लॉस आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही इथं लिहून ठेवा पेन्सिलनी, हा लॉस आहे. डेबिट बॅलन्स मीन्स लॉस आणि डेबिट बॅलन्स तुमच्या ॲसेटला असतो. आणि इकडचा आहे हा प्रॉफिट आहे, लायबिलिटीला असतो तो प्रॉफिट असतो, त्याला आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो. तर हा डेबिट बॅलन्स आहे कधीचा आहे तर ऑफ ₹20,000 ऑन 1 एप्रिल 2024. म्हणजे जेव्हा इयर आपलं चालू झालेलं होतं तेव्हा ₹20,000 तुमचा लॉस आहे. त्याच्यानंतर सांगितलं इन्क्लूड इन द स्टॉक ऑफ पी लिमिटेड आर गुड्स ऑफ ₹20,000 विच वेअर सप्लायड बाय यस लिमिटेड. यस लिमिटेडनं गुड्स पाठवलेला होता पी लिमिटेडला. त्या पी लिमिटेडकडं जो पी लिमिटेडनं खरेदी केलेला होता गुड्स यस लिमिटेडकडून ₹20,000चा ॲट कॉस्ट प्लस प्रॉफिट. कॉस्ट प्लस 25%, म्हणजे त्यांनी प्रॉफिट किती घेतलेला आहे तर 25% घेतलेला आहे. मग त्यांनी किती रुपयाला माल खरेदी केला तर आपल्याला स्टॉकची व्हॅल्यू काढायची आहे आणि प्रॉफिट सांगितलं होतं त्यांनी 25% घेतलेला होता. तर हे जो 25% आहे हे स्टॉकचा आज तुम्हाला वर्किंग नोट एक्स्ट्रा करायची आहे. त्याला आपण अनरिअलाइज्ड प्रॉफिट म्हणतो किंवा अनरिअलाइज्ड स्टॉकची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. तर ही एक तुमची वर्किंग नोट होणार आहे स्टॉकशी रिलेटेड. मग तेव्हा तुम्हाला इथं जे तो स्टॉक दिलेला आहे तर ती तुमच्या बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला येणार आहे. ह्या स्टॉकमधून तुम्ही ही जी तुम्ही वर्किंग नोट कराल त्या वर्किंग नोटची व्हॅल्यू तुम्ही लेस करणार आहात. ह्याची व्हॅल्यू 2 ठिकाणी लेस होते. आता तुम्हाला आता लगेच नाही करणार, जेव्हा आपण वर्किंग नोट करू तेव्हा लक्षात येईल. तर ही एक सेपरेट वर्किंग नोट होणार आहे स्टॉकशी रिलेटेड. पुढं सांगितलेलं म्हणजे त्यांनी काय सांगितलं आहे की 25% प्रॉफिट घेऊन स्टॉक विकला होता कुणी तर यस लिमिटेडने पी लिमिटेडला.
मग आता ह्या 2 कंपन्या जेव्हा होल्डिंग कंपनीमध्ये एक कंपनी दुसऱ्या कंपनीला ॲक्वायर करते तेव्हा तिच्याकडून प्रॉफिट घेईल का? तर नाही घेणार, म्हणून तो प्रॉफिट आपल्याला लेस करायचा आहे, हे लक्षात ठेवा. पुढं सांगितलं आहे, द बिल्स पेएबल इन येस लिमिटेड रिप्रेझेंटेड ₹15,000 इश्यूड इन फेवर ऑफ फी लिमिटेड. म्हणजे बिल्स पेएबल सांगितलेलं आहे. बिल्स पेएबलला इथं तुम्ही स्टार करून ठेवा. तर बिल्स पेएबलमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं इन्क्लूड असेल तर बिल्स रिसिवेबलमधून पण लेस करायचं, इकडून पण लेस करायचं आणि इकडून पण, कारण एक देणार आहे आणि एक घेणार आहे. म्हणून काय करायचं आहे, आता ही जेव्हा कंपनी ॲक्वायर करते तेव्हा ह्या दोन्ही कंपन्या एकच होतात, म्हणजे एकसारख्याच होतात, ते एकच होतात. मग त्यांचं अंतर्गत देणं घेणं ते एकमेकीकडून घेऊ शकत नाहीत, म्हणून काय केलं जातं, हे मायनस केलं जातं. हे देणं किंवा घेणं होतं. एका कंपनीचं देणं असेल तर एका कंपनीला मिळणार असेल. म्हणजे इथं लिहिलं बिल्स पेएबल इन येस लिमिटेड. येस लिमिटेडचे बिल्स पेएबल होते, येस लिमिटेडचे होल्डिंग कंपनीचे, म्हणजे होल्डिंग कंपनी देणं होती 15,000 कोणाला, तर पी लिमिटेडला. मग आता ते काय करणार आहे, पी लिमिटेडला मिळणार होतं. मग आता मिळणार होतं तर त्या 2 कंपन्या जेव्हा एक झालेल्या आहेत तेव्हा कोण कोणाला देणार नाही, म्हणून हे काय करायचं आहे आपल्याला, बिल्स पेएबलमधून आणि बिल्स रिसिवेबलमधून ₹15,000 मायनस करायचे आहेत बॅलन्स शीटला. जेव्हा तुम्ही कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बनवाल ना तेव्हा हे आपल्याला लेस करायचं आहे. तर आता आपण क्वेश्चन लिहायला सुरुवात करणार, आन्सर लिहायला सुरुवात करणार आहोत. पहिलं आपण बघणार आहोत, पहिलं काय करायचं आहे, वर्किंग पुढं बघूया आपण थोडं काय प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. प्रिपेअर अ कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑन 31 मार्च 2025. आता बॅलन्स शीट बनवायला सांगितली, पण बॅलन्स शीट बनवताना आपल्याला गुडविल काढावं लागतं, कॅपिटल रिझर्व काढावं लागतं, गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व, मायनॉरिटी इंटरेस्ट फाईन करावं लागतं, प्रॉफिट अँड लॉस येस लिमिटेडचा फाईन करावा लागतो. मग हे करण्यासाठी वर्किंग नोट करावी लागते. वर्किंग नोटला पण मार्क्स असतात, पण ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट सांगितली, तर हे जे तुमचं असेल हे सगळं वर्किंग नोट असेल, हे लक्षात ठेवा. जे ह्याला मार्क्स देतीलच असं नाही, बट कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तुम्हाला त्याला मार्क्स आहेत ह्या क्वेश्चनपुरतं. तर मग हेच तयार करायला सांगितलं आहे, पण आपल्याला वर्किंग नोट केल्याशिवाय हे निघणार नाही, म्हणून आपण वर्किंग नोट करणार आहोत. पहिलं लिहायचं आहे, कोणी कोणाला ॲक्वायर केलं. तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही असंच लिहू शकता, येस लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स इन पी लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2024. आहे तसं लिहा पहिली वर्किंग नोट, येस लिमिटेड ॲक्वायर्ड the shares in P लिमिटेड. नुसतं तुम्ही लिहिलं ना एस लिमिटेड ॲक्वायर इन पी लिमिटेड तरी चालेल, किंवा एस लिमिटेड ॲक्वायर द शेअर्स इन पी लिमिटेड ऑन कधी खरेदी केलं ते पण लिहायचं, कॉमा द्यायचं इथं, ऑन 1 ऑक्टोबर 2024. ही झाली पहिली वर्किंग नोट. दुसरी आपल्याला लिहायची आहे की जी होल्डिंग कंपनी आहे ती होल्डिंग कंपनीनं मायनॉरिटी कंपनीचे किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत ते आपण इथं लिहिणार आहोत. शेअर्स ऑफ येस लिमिटेड इन पी लिमिटेड, शेअर ऑफ येस लिमिटेड इन पी लिमिटेड. आता इथं एक फॉर्म्युला आपल्याला लिहायचा आहे, शेअर किती ॲक्वायर केलेले आहेत ते, शेअर्स ॲक्वायर बाय, आता होल्डिंग कंपनी कोण आहे तर येस लिमिटेड आहे. पहिलं येस लिमिटेड लिहायचं, डिवाइड बाय शेअर्स इश्यूड बाय पी लिमिटेड. पी लिमिटेडने किती शेअर्स इश्यू केले, येस लिमिटेडने किती ॲक्वायर केले तर इथं दिलं नाही, तर इथं दिलं आहे बघा 24,000. मग आपण इथं लिहिणार आहोत 24,000 शेअर्स ॲक्वायर केले. आता आपल्याला लिहायचं आहे पी लिमिटेडनं किती शेअर्स इश्यू केले होते. आता ही जी वर्किंग नोट आहे ही मी तुम्हाला रेड पेन इथं लिहून ठेवणार आहे, ही पी लिमिटेडशी रिलेटेड आहे. पी लिमिटेड जी पण आपण व्हॅल्यू घेणार आहोत हे रेड पेनने मी तुम्हाला समजण्यासाठी लिहिलं आहे. तर मग पी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स फाईन करायचे आहेत. नंबर ऑफ शेअर्स तुम्ही कसे फाईन कराल, 4 लाख एक शेअर्स आहे 10 रुपीजचा. मग तुम्ही वर्किंग नोट करणार आहात इथं
वर्किंग नोट करू आपण. वर्किंग नोट्स पहिली आहे नंबर ऑफ शेअर्स. पी लिमिटेडचे काढतोय तर इथं लिहायचं कॅपिटल किंवा अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर किंवा पर शेअर. अमाऊंट आहे 4 लाख. पीची घ्यायची आहे आपल्याला. पीच्या कॉलममध्ये किती कॅपिटल होतं तर 4 लाख रुपीज डिवाइड बाय 10. ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे 40,000 हे झाले तुमचे पी लिमिटेडचे नंबर ऑफ शेअर्स. नंबर ऑफ शेअर्स 40,000. 40,000 हे नंबर ऑफ शेअर्स होते. तर मग काय करायचं आहे वर्किंग नोट करताना त्यांनी किती इश्यू केले होते तर 40,000 शेअर्स विकायला काढलेले होते. आता आपल्याला इथं रेशिओ काढायचा आहे. रेशिओ कसा काढणार तुम्ही बघा. 24,000 हे डिवाइड बाय 40,000. ह्या 3 झिरोला हे 3 झिरो कट झाले म्हणजे काय राहिलं 24 डिवाइड बाय 40. आता हे कोणाच्या टेबलमध्ये आहे बघा 4च्या आहे. मग ह्याला डिवाइड बाय 4 करा, ह्याला डिवाइड बाय 4 करा. 4 6 जा 24, 4 10 जा 40. अजून कोणाच्या टेबलमध्ये हे 2 नंबर आहेत तर 2च्या टेबलमध्ये आहेत. 2 3 जा 6 आणि 2 5 जा 10. हा आला तुमचा रेशिओ. तुम्हाला विजिबल आहे का बघा. रेशिओ आला 3:2. 3/5 म्हणजे रेशिओ कसं येणार आहे. हा जो रेशिओ आहे हा यसचा असणार आहे. मला वाटतं यस इज अ होल्डिंग कंपनी. तर हा यसचा रेशिओ आहे 3/5. आता इथं लक्षात ठेवायचं आहे मग पीचं किती असेल तर पीचा रेशिओ कसा असेल बघा. इथं 3 आहे तर तुम्ही काय करता 3:2 म्हणजे 3मध्ये कितीतरी ॲड केल्यानंतर 5 येतं. 5 म्हणजे हा डिनॉमिनेटर. 3मध्ये 2 ॲड केल्यानंतर डिनॉमिनेटर 5 येतो. म्हणजे तुम्ही ह्याला कसं लिहिता 3:2 म्हणजेच तुम्ही कसं लिहिता 3 ह्या दोघांचं ॲड करता खाली लिहिता म्हणजे हा आहे यसचा रेशिओ आणि पीचा किती तर हा 2 आहे. 2 डिवाइड बाय 5 ह्या दोघांचा हा रेशिओ आहे. तर हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. आपल्याला पुढं वर्किंग नोट करायची आहे. तर इथं आपण लिहिणार आहोत यांचा रेशिओ आला 3/5. 3/5. आता आपली झाली. थर्ड वर्किंग नोट करायची आहे स्टेटमेंट ऑफ गुडविल स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट. आता आपल्याला माहिती नाही प्रॉफिटच येईल का म्हणून मी इथं लिहिणार आहे लॉस. माहिती नाही जे दोघातलं येईल त्याला आपण नाव देऊ प्रॉफिट आहे का लॉस ते. बट आपल्याला पहिलं आता इथं महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे. तर ना मी तुम्हाला नीट समजवते तुम्ही काळजीपूर्वक बघून घ्या. इथं काय होणार आहे बघा. वर्किंग नोट करतो आहे आपण एका पेजवर. तर इयर आपलं चालू होतं इथं 2 इयर आहेत. म्हणजे बघा असं म्हणू आपण 1 एप्रिल 2023, एप्रिल मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च. 31 मार्च 2024 हे प्रिवियस इयर एक आहे. आणि परत इयर एक चालू झालेला आहे. हे आपलं आत्ताचं असेसमेंट इयर आहे. 1 एप्रिल 2024, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च 2025. 31 मार्च हे आपलं ह्या वर्षाचं ॲसेसमेंट इयर आहे हे. तर त्यांनी इथं आपल्याला क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे बघा. इथं असं लिहिलं आहे की आपण काय करतो कॅपिटल प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करताना ॲक्वायर करायच्या अगोदर ती ॲक्वायर कधी केली बघा 1 ऑक्टोबर. आपण रेड पेन इथं
मार्क करून घेऊ. 1 ऑक्टोबर 2024ला त्यांनी ॲक्वायर केली. 1 ऑक्टोबर म्हणजे 1 तारखेला. म्हणजे इथपर्यंत ती स्वतंत्र कंपनी होती आणि इथून ती होल्डिंग कंपनीनं तिच्यावर ताबा मिळवलेला आहे. म्हणजे ती इथं जेव्हा स्वतंत्र कंपनी होती पी लिमिटेड, तेव्हा तिचा जेवढा पण प्रॉफिट असेल, जर्नल रिझर्व्ह असेल हा इथला, तो सगळा इथपर्यंत 1 ऑक्टोबरपर्यंत जेवढा पण जर्नल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस असेल तो कॅपिटल प्रॉफिटला येतो. आणि जर एखादी ॲसेट अंडर व्हॅल्यू झाली असेल तर ते पण कॅपिटल प्रॉफिटला येतं. एखादी ॲसेट ओव्हर व्हॅल्यू झालं असेल तर ते पण कॅपिटल प्रॉफिटच्या वर्किंग नोटला येतं. तर आता आपण इथं बघायचं आहे, त्यांनी ॲक्वायर करायच्या अगोदर म्हणजे सप्टेंबर 2024पर्यंत जर्नल रिझर्व्ह प्रॉफिट अँड लॉस येतो. आणि 2 प्रॉफिट अँड लॉस येतात की म्हणजे एकच येतो ॲक्च्युली. आता इथं 2 प्रॉफिट अँड लॉस येत आहेत, कारण एक आहे हा डेबिट बॅलन्स आहे. आता इथं मी रेड पेननी जरा तुम्हाला करून दाखवते. म्हणजे इथं त्यांना ना मागच्या वर्षी 20,000 रुपयेचा लॉस झालेला होता. डेबिट बॅलन्स मीन्स लॉस. तर लॉस झालेला होता 20,000 रुपये मागच्या वर्षी. तोच लॉस इथं ओपनिंग झालेला आहे, त्याला आपण म्हणू लॉस आहे 20,000. हा लॉस आपल्याला इथं गिवन आहे. मग आपण पहिलं बघूया की ॲक्वायर करायच्या अगोदरचा त्यांचा हा लॉस आहे. बघा बरं इथं काय दिसतंय, तर लॉस दिसतोय. प्रॉफिट दिसतोय का? नाही. जे आहे ते आहे. प्रॉफिट असेल तर प्रॉफिट लिहा, लॉस असेल तर लॉस लिहा. त्यांचा लॉस आहे म्हणून आपण ॲक्वायर करायच्या अगोदर, बघा ॲक्वायर कधी झाली 1 ऑक्टोबर 2024ला, त्याच्या अगोदरचा लॉस आहे, त्यांच्याकडं प्रॉफिट नाही. तर मग आपण काय करणार आहोत, इथं लॉस लिहिणार आहे. म्हणून पहिला आपण जर्नल रिझर्व्ह लिहूया. जर्नल रिझर्व्ह कधीच आहे तर नाहीच आहे, तिला जर्नल रिझर्व्ह नाही आहे. आणि तो पण 31 मार्चचा आहे, म्हणजे ॲक्वायरच्या नंतरचा दिलेला आहे. ॲक्वायरच्या अगोदरचा जर्नल रिझर्व्ह नाही, कारण ह्या तारखेचा जर्नल रिझर्व्ह आहे तो पण एस आहे. पीचा जर्नल रिझर्व्ह दिलेला नाही, म्हणजे जर्नल रिझर्व्ह ह्या क्वेश्चनमध्ये नाही. पहिला आपण लिहू, पहिली वर्किंग नोट असते. वर्किंग नोटमध्ये स्टेटमेंटला येतं जर्नल रिझर्व्ह. काय म्हणू आपण, जर्नल रिझर्व्ह आपण इथं म्हणून नील. काय आहे? नील म्हणजे नाही आहे. त्याच्यामध्ये आपण दुसरं ॲड करतो. प्रॉफिट असेल तर ॲड करतो, लॉस असेल तर लेस करतो. म्हणजे आपण जर्नल रिझर्व्हमध्ये प्रॉफिट काय करतो, ॲड करतो. इथं काय आहे, लॉस आहे, म्हणून आपण तो लेस करणार आहे. किंवा तुम्ही इथं म्हणू शकता प्रॉफिट अँड लॉस. आणि इथं म्हणणार आहात तुम्ही देअर फोर लॉस. आणि तारीख पण टाकायची आहे आपल्याला. कधीच आहे तर 1 एप्रिल. इथं बघा आहे 1 एप्रिल 2024, म्हणजे ॲक्वायरच्या अगोदरचा. किती आहे तर 20,000 लॉस आहे, म्हणून मी त्याला मायनसचं साईन लिहिलेलं आहे, कारण तो लॉस आहे. आणि आपण परत काय करतो, इथं 2 प्रॉफिट असतात. एक करंट इयरचा आपण पहिल्या क्वेश्चनमध्ये बघितलेला आहे. बघा तुम्ही पहिल्या क्वेश्चनमध्ये काय होतं की तुम्हाला दाखवते मी, 1 मिनिट क्वेश्चन दाखवते. पहिल्या नाही, दुसरा क्वेश्चन आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये, सेकंड क्वेश्चनमध्ये बघा इथं तुम्हाला 2 प्रॉफिट दिलेले होते. एक होता 1 एप्रिल 2024चा आणि दुसरा करंट इयरचा दिला होता 2024-25चा. असा हा तुमचा सेकंड नंबरच्या क्वेश्चनमध्ये 2 प्रॉफिट दिले होते. तेव्हा तुम्ही काय केलं होतं, हा जो प्रॉफिट आहे तो तुम्ही वर्किंग नोट कुठे गेलं, इथं इथं बघा, जसाच्या तसा तुम्ही प्रॉफिट घेतलेला होता. जर्नल रिझर्व्ह पण त्यांचा दिलेला होता 1 एप्रिलचा, म्हणून तुम्ही जर्नल रिझर्व्ह पण घेतलेला होता ॲक्वायरच्या अगोदरचा. पण ह्या क्वेश्चनमध्ये जर्नल रिझर्व्ह दिलेला नाही. आणि प्रॉफिट अँड लॉस होता, त्याला तुम्ही डिवाईड केलं होतं. अर्धा इथं घेतला होता आणि अर्धा रेव्हेन्यूला घेतला होता, कारण इथं पण 1 ऑक्टोबरला तुमची कंपनी ॲक्वायर झालेली होती. सेम तशीच कंडिशन ह्या क्वेश्चनमध्ये आहे. फक्त इथं नीट समजून घ्यायचं काय आहे, फक्त लॉस झाला एवढं सांगितलं. पण हा प्रॉफिट दिला आहे त्यांनी करंट इयरचा, म्हणजे इथं 24-25चा करंट इयरचा प्रॉफिट आहे 60,000. तर त्याला आपल्याला डिवाईड करायचं आहे. आता इथं नीट बघा, थोडंसं इथं तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. हा क्वेश्चन आला की तुम्हाला पूर्ण हा लेसनच कळाला. हा आहे प्रॉफिट 60,000 रुपये ह्या वर्षीचा प्रॉफिट. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे की आपण प्रॉफिट कसा काढतो, प्रॉफिटमधून सगळे एक्सपेन्सेस लेस करतो आणि नेट प्रॉफिट येतो.
मग नेट प्रॉफिट येण्यासाठी आपल्याला ऑल एक्सपेन्सेस लेस करावे लागतात. म्हणजे तो लॉस असला तरी पण तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट प्रिपेअर करत होता ह्याच्या अगोदर, तर आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला प्रॉफिट यायचा, म्हणजे डेबिटचे सगळे एक्सपेन्सेस आणि लॉसेस लेस करायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा रूल काय होता? डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे डेबिटला तुम्ही एक्सपेन्सेस अँड लॉसेस लिहायचा, ते एक्सपेन्सेस अँड लॉसेस लेस केल्यानंतर प्रॉफिट यायचा. तर आता इथं नीट समजून घ्या, हा लॉस आहे. म्हणजे काय झालं की जेव्हा तुम्ही कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदरच तुमच्याकडं हा लॉस आहे. हा तुम्ही इथं कुठं घेतला तर बिफोर, म्हणजे ॲक्वायरच्या अगोदरचा प्रॉफिट असेल तर प्लस लिहायचं, लॉस असेल तर मायनस लिहायचं. आपण लिहिलं. नंतर काय करतो, दुसरा एक प्रॉफिट आपण घेतो हिच्यामध्ये, त्याला नाव देणार आहोत तिसरा ॲड. नाही लिहिलं तुम्ही तरी चालेल, तुम्ही इथं म्हणा प्रॉफिट अँड लॉस. कधीचा लॉस आहे हा, आणि हा देअरफॉर काय आहे, हा प्रॉफिट आहे. प्रॉफिट कसा मला कळलं? कारण तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला आहे. क्रेडिट बॅलन्स असेल तर लॉस असतो, प्रॉफिट असतो. क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटीला असेल तर, आणि हा डेबिट बॅलन्स असेल तर लॉस असतो. हे लक्षात ठेवायचं. तारीख टाकूया आपण. हा कधीचा आहे तर 31 मार्च. तुम्हाला दाखवते मी, 2025चा आहे. मग कुठं आहे तो? कारण बघा इथं तारीख दिली 31 मार्च 2025, आणि हा लॉस आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे. लायबिलिटीला असेल तर प्रॉफिट, ॲसेटला असेल तर लॉस. हे वाक्य लक्षात ठेवा. मग आता आपण विचार काय करायचा आहे बघा. आता इथं तुम्हाला थोडासा विचार करायला मी भाग पाडते. तुम्ही विचार करा की समजा तुम्ही ह्या वर्षी जेव्हा तुम्ही बिझनेस करत होता, ह्या इयरला 2023-24ला, म्हणजे ॲक्वायर करायच्या अगोदर, तेव्हा तुम्हाला लॉस झाला 20,000. मग तुम्ही ह्या वर्षी आल्यानंतर तुम्हाला 60,000 प्रॉफिट झाला. म्हणजे नेट प्रॉफिट ह्या वर्षी किती असणार आहे? नेट प्रॉफिट बघा इथं नेट प्रॉफिट आहे ना तुमचा 80,000 रुपये असणार आहे. कसा ते सांगते बघा. आपण काय केलेलं आहे, ह्या नेट प्रॉफिटमधून 80,000मधून नेट प्रॉफिटमधून डेबिट द म्हणजे जे एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतात, हे काय आहे? लॉस आहे. तर तो लॉस आपण लेस केला, म्हणजे राहिला किती? 60,000 रुपये. हा तर तुमचा नेट प्रॉफिट राहिला ह्या वर्षीचा. पण तुम्हाला प्रॉफिट किती झाला होता? 80,000 रुपीज प्रॉफिट झाला होता. कसं कळलं? कारण तुमची 60,000 रुपये प्रॉफिट दिसतोय. मग आपण ह्या दोघांचं ॲड केलं. आता तुम्ही म्हणाल ॲड का केलं? आता एक समजून घ्या थोडं, की असं आहे की तुम्ही एक बिझनेस करताय, आणि बिझनेस करताना तुम्हाला इथं लॉस झाला. मग दुसऱ्या वर्षी तुम्ही बिझनेस करताय. लॉस म्हणजे असं समजा की लोन टेकन फ्रॉम बँक. तुम्ही बँकेतून लोन घेतलं होतं. आता समजण्यासाठी सांगते, थोडं ब्लॅक पेननी करते. असं समजा की तुम्ही 1 लाख रुपीचं लोन घेतलं आहे आणि बिझनेस स्टार्ट केलेला आहे. मग इथं काय झालं, तुम्हाला पहिल्या वर्षी लॉस झाला तर म्हणजे तुम्ही माल विकला, 1 लाख रुपयाला गुड्स खरेदी केला, आणि तुम्हाला माल विकून, गुड्स विकून 80,000 रुपयेच मिळाले. म्हणजे काय झालं की तुमचं जो गुंतवणूक होती, इन्व्हेस्टमेंट होती, ती पण नाही निघाली. तुम्ही तुम्ही बँकेचं फेडलं, कारण बँकेचं लोन फेडावं लागणार आहे 80,000 रुपये. लोन किती घेतलं होतं? 1 लाख रुपये. लॉस झाला 20,000 रुपये. म्हणजे तुम्हाला माल विकून, गुड्स विकून 80,000 रुपये मिळाले. म्हणजे जो हा लॉस झालेला आहे, म्हणजे असं पण समजू शकता तुम्ही, 1 लाख रुपयेचं लोन टेकन फ्रॉम बँक, आणि माल विकून, गुड्स सोल्ड करून तुम्हाला 80,000 रुपये मिळाले. म्हणजे 20,000 रुपये तुमचा लॉस झालेला आहे. मग हा लॉस आहे, तर बँकेला काय करावं लागेल? ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला हे 20,000 रुपये, 20,000 रुपीज पेड करावे लागतील. मग तुम्हाला ह्या वर्षी 80,000 रुपये प्रॉफिट झाला बघा इथं. त्यातून असं समजा की हे लोन फेडलं आपण. मग नेट प्रॉफिट किती झाला? 60,000 रुपये झाला. ह्या वर्षीचा करंट इयरचा प्रॉफिट 60 आहे. पण ॲक्च्युली प्रॉफिट किती आहे? तर 80,000 आहे. हे लक्षात घ्या. मग काय करायचं आहे, ह्या 80,000ला आपल्याला इथं डिवाईड करायचं आहे. आता मी तुम्हाला काय करते, इथं लिहून ठेवते, रेड पेनने लिहून ठेवते 80,000 कसा आला ते. 60,000चा लॉस प्लस 20,000चा लॉस, 80,000 इज इक्वल टू 80,000. आणि मग ह्या 80,000ला आपण डिवाईड करणार आहोत. आता डिवाईड कसं करायचं?
बघा 80,000 रुपये पूर्ण वर्षाचा प्रॉफिट आहे. कंपनी ॲक्वायर करायच्या अगोदर किती महिने होते, तर ती स्वतंत्र किती महिने होती, 6 मंथ होती. 1 2 3 4 5 6 मंथ ती स्वतंत्र होती आणि 6 मंथ नंतर तिला ॲक्वायर केलेलं आहे. तर मग तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा, थोडंसं मी दाखवते. टोटल प्रॉफिट आहे 80,000 इंटू 6 मंथ. 6 मंथ ती स्वतंत्र होती तेव्हा तिचा प्रॉफिट किती होता. एका वर्षात असतात 12 महिने, त्यातले 6 महिने ती स्वतंत्र होती. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 2 1 जा 2, 2 4 जा 8, 40,000 हा झाला तिचा कॅपिटल प्रॉफिट. जेव्हा ती स्वतंत्र होती तेव्हा 40,000 रुपये आले. तर ह्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. आणि हे 40,000 आहेत, 40,000 म्हणजे बघा 46 महिन्याचे आणि खालच्या 6 महिन्याचे 40,000. मग ह्याला म्हणायचं आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. ॲक्वायर केल्यानंतरचा असेल तो रेव्हेन्यू, ॲक्वायर करायच्या अगोदर असेल तो कॅपिटल प्रॉफिट. आणि हे 40 आणि 40 असे टोटल 80,000 रुपीजचा तुमचा टोटल प्रॉफिट होता. त्यातला आपण लॉस मायनस केला कारण हे देऊन टाकले. 80,000 रुपये प्रॉफिट झाला असं समजलं की आपण तो लोन होतं, लॉस होता तो लॉस देऊन टाकला, म्हणजे लोन देऊन टाकलं. मग राहिलं किती प्रॉफिट, 60,000. पण ॲक्च्युअल प्रॉफिट किती होता तुमचा, 80,000 होता. हे लक्षात ठेवा. मग आता आपल्याला काय करायचं आहे, हे 40,000 कॅपिटल प्रॉफिट आहे म्हणून ॲड होईल. मग मी इथं लिहिणार आहे, इथं खाली तुमच्यासाठी वर्किंग नोट ही लिहा तुम्ही. 80,000 इंटू 1/2. 1/2च्या जागा तुम्ही 6/12 पण लिहू शकता, म्हणजे आलं 40,000. हा हे प्रॉफिट. मग आपण इथं लिहिणार आहोत प्लस. प्रॉफिट आला की प्लस लिहायचं, लॉस आला की मायनस लिहायचं. आता आपल्याला टोटल करायचं आहे. ॲक्वायरच्या अगोदरचा प्रॉफिट किती होता, तर 20,000 रुपये लॉस होता, 40,000 रुपये प्रॉफिट होता. मग आपण ह्या प्रॉफिटला काय म्हणलं, प्लस, आणि ह्या लॉसला काय म्हणलं, मायनस. मग आता तुमचा मॅथ्सचा रूल फॉलो करा. प्लस मायनस काय होतं, तर बघा आता इथं मॅथ्सचा रूल फॉलो करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. इथं दाखवतं आहे आपल्याला 20,000 मायनस आणि 40,000 प्लस. आता तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्ही ॲडिशन कराल किंवा सबट्रॅक्शन कराल किंवा मायनस कराल तेव्हाचे रूल वेगळे असतात आणि मल्टिप्लायचे रूल वेगळे असतात. इथं रूल काय सांगतो, तर जेव्हा पण तुमचे दोन अपोजिट साईन्स येतात, म्हणजे साईन येतात प्लस आणि मायनस असं अपोजिट साईन आलं तर तुम्हाला काय करायचं आहे, 2 नंबरचं मायनसच करायचं आहे आणि बिगर नंबरचं साईन ॲन्सरला द्यायचं आहे. जे ॲन्सर येईल त्याला प्लसचं साईन येणार आहे. मग बघा बरं, मायनस करतो आहे आपण, 20मधून 40 जात नाही, मग 40मधून 20 गेले, राहिले किती, 20,000 राहिले. मग 20,000 राहिले, बिगर नंबरचं साईन ॲन्सरला. बिगर नंबर आहे 40,000, ॲन्सर आलं प्लस 20,000. प्लस आलं की त्याला म्हणायचं आहे प्रॉफिट आणि मायनस आलं की त्याला म्हणायचं आहे लॉस. तर ह्या तुम्ही वर्किंग नोट नीट लक्षात ठेवा. हीच वर्किंग नोट तेवढी इम्पॉर्टंट होती. तर आपल्याला काय झालेलं आहे, इथं प्रॉफिट झालेलं आहे. मग आपण इथं म्हणणार आहोत प्लस 20,000, त्याला म्हणायचं आहे कॅपिटल प्रॉफिट. देअरफॉर कॅपिटल प्रॉफिट. लॉस नाही आला. जर मायनस साईन आला असतं तर मी इथं लिहिलं असतं लॉस, बट आला हा कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट आपण काय करतो, डिवाइड करतो 2 कंपन्यांमध्ये. कॅपिटल प्रॉफिट ₹20,000 होल्डिंग कंपनी आहे ES लिमिटेड आणि मायनॉरिटी किंवा त्याला आपण सबसिडरी कंपनी आहे P लिमिटेड. प्रॉफिट आहे 20,000 कॅपिटल प्रॉफिट इंटू त्यांचा रेशिओ आहे 3/5. यस आहे 3/5 आणि पीचा आहे 20,000 इंटू आपण मागाशी काढलेला होता बघा इथं वर्किंग नोटमध्ये. रेशिओ आहे त्यांचा बघा, एकाचा आहे 3/5, एकाचा आहे 2/5 हा रेशिओ. तर 2/5. तर 20,000 आहे. तर तुम्ही ह्याच्यावर कॅल्शिवर पण काढू शकता किंवा वर्किंग नोट पण दाखवते तुम्हाला करून. 20,000 इंटू 3/5, 5 चोक 20, 5 4 जा 20, 1 2 3 0 राहिले, 4 3 जा 12, 12,000 म्हणजे इथं येणार आहे 12,000. ह्याला म्हणायचं आहे, हे गुडविलच्या वर्किंग नोटला जाणार आहे
मग तिथं ते लेसच होणार आहे, म्हणून आपण इथं लेसचं साईन लिहिणार आहे. लेस काय होणार आहे? लेस होणार आहे. इथं येणार आहे 20,000 इंटू 2/5. 5 4 जा 20, 1 2 3 0 आणि 4 2 जा 8, 8,000 आहे. 12,000 इथं आलं 8,000. हे येणार आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. हे होणार आहे प्लस. लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आता आपली नेक्स्ट वर्किंग नोट आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट झाला की रेव्हेन्यू प्रॉफिट. आता हे जे पण स्टेटमेंट केलं ते पी लिमिटेडचं होतं. पी लिमिटेड. इथं पण हे पहिलं पी लिमिटेड. आता आपण रेव्हेन्यू प्रॉफिट काढणार आहे. कॅल्क्युलेशन ऑफ किंवा स्टेटमेंट ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता इथं प्रॉफिटच आहे. हा दोघांचा पण आहे पी अँड एस. पी अँड एस दोघांचा पण आहे, किंवा एस अँड पी म्हणा. पी अँड एस दोघांचाही आहे. तर दोघांचा आहे. पहिलं आपण म्हणणार आहोत इथं कॅपिटल प्रॉफिट. पहिलं म्हणायची काही गरजच नाही आहे. 1 मिनिट. आपला प्रॉफिट हा इथं आहे बघा. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 40,000. 40,000 डिवाइड करायचं आहे ह्या रेशोमध्ये दोघांना. तर आपण इथं करू. रेव्हेन्यू प्रॉफिट आहे 40,000. ह्याला डिवाइड करू दोघांमध्ये. इकडं आहे एस लिमिटेड आणि इकडं आहे पी लिमिटेड. 40,000 इंटू रेशिओ आहे त्याचा 3/5 आणि ह्याचा आहे 40,000 इंटू 2/5. 45. मी तर करून दाखवते तुम्हाला. 40,000 इंटू 3/5. 5 8 जा 40, 1 2 3, 8 3 जा 24. नंतर आहे 40,000 इंटू 2/5. हा रेशो 45. 1 2 3, 8 2 जा 16. ही वर्किंग नोट. तर इथं येणार आहे 16,000 आणि इथं येणार आहे 24,000. हे जातं कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला. पी अँड एल लिहिते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि हे प्लस होतं रेव्हेन्यू प्रॉफिट. इथं येतं आहे 16,000. ह्याचं हे जातं मायनॉरिटी इंटरेस्टला. आणि हे पण प्लस होतं. प्लस. तर ही वर्किंग नोट नंबर 4 झाली. दोन्ही कंपन्यांचं निघालेलं आहे, म्हणून एस अँड पी म्हणा, पी अँड एस म्हणा, दोघांचाही अर्थ एकच आहे. त्याच्यानंतरचं स्टेटमेंट आहे मायनॉरिटी इंटरेस्ट. 4 नंतर 5 मायनॉरिटी इंटरेस्ट. स्टेटमेंट ऑफ आता आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट कसं काढायचं आहे. तर सगळ्यात हे आहे पी लिमिटेडचं. पी लिमिटेड. ओनली पी लिमिटेड. मायनॉरिटी इंटरेस्ट घेताना पहिली फेस व्हॅल्यू बघा. आता इथं थोडंसं काळजीपूर्वक बघूया आपण. त्यांच्याकडे शेअर्स किती होते बघा. पी लिमिटेडकडं 40,000 नंबर ऑफ शेअर्स होते. कुठून आपण बघितलं तर क्वेश्चनमध्ये बघा. इथं 4 लाख कॅपिटल होतं. एक शेअर्स 10 रुपयाचा होता, म्हणजे 40,000 शेअर्स होते. त्यातले 24,000 शेअर्स
यस लिमिटेडने ॲक्वायर केले. आता आपण दुसरी वर्किंग नोट करू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा. किती शेअर्स होते पी लिमिटेडकडे? 40,000 शेअर्स होते. त्यातले त्यांनी 24,000 यस लिमिटेडनं खरेदी केले. मग पी लिमिटेडकडं किती शेअर्स राहिले? 16,000 शेअर्स पी लिमिटेडकडं शिल्लक राहिले. रिमेनिंग बॅलन्स आहे ह्या शेअर्सचा. एक शेअर्स कितीचा आहे तर 10 रुपयाचा आहे. 16,000 इंटू ₹10 म्हणजे आले 1,60,000 एवढं आहे कॅपिटल पी लिमिटेडचं शिल्लक आहे. म्हणजे त्यांचं होतं कॅपिटल 4 लाख, त्यातले कॅपिटल कुणी खरेदी केलेलं आहे तर यस लिमिटेडने घेतलं. मग पी लिमिटेडकडे किती राहिलं आहे कॅपिटल? 1,60,000. मग आता आपण इथं म्हणणार आहोत मायनॉरिटी इंटरेस्टला घेताना फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स हेल्ड बाय मायनॉरिटी. मग इथं कसं काढलं आपण? नंबर ऑफ शेअर्स होते 40,000, त्यातले गेले किती? मायनस 24,000 शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड. मग रिमेनिंग किती राहिले तर 16,000 शेअर्स रिमेनिंग बाय पी लिमिटेड इंटू ₹10 ईच. आलं इथं 1,60,000चं कॅपिटल आहे त्यांच्याजवळ. मग त्यांचा प्रॉफिट किती आहे तर इथं ॲड करूया आपण कॅपिटल प्रॉफिट, कारण प्रॉफिट आला आहे म्हणून आपण म्हणणार आहोत ॲड. लॉस आला असता तर लेस म्हणलं असतं. कॅपिटल प्रॉफिटला आपण प्लस म्हणतो. प्रॉफिट बघा इथं आलेला होता, किती आहे बघा, मायनॉरिटी इंटरेस्टला आपण लिहिलं आहे ॲड करायचं आहे. तर हा कॅपिटल प्रॉफिट आहे 8,000 रुपये. 8,000 ॲड रेव्हेन्यू प्रॉफिट बघा इथं आहे 16,000. टोटल करायचे आहे, किती आलं बघा? 1 2 3 6 12 13 14 6 1 7 1 8 1,84,000. फक्त मी चेक करते बरोबर आहे का. मायनॉरिटी इंटरेस्ट 1,84,000. आन्सर इज करेक्ट. ह्याला नाव देणार आहे आपण मायनॉरिटी इंटरेस्ट. हे येतं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. हे तुमच्यासाठी रेड पेनने मी मेन्शन केलं. ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला येणार आहे, जी तुम्ही बॅलन्स शीट बनवणार आहे तिथं. आता ह्याच्यानंतर येतं 6 नंबरला स्टेटमेंट ऑफ गुडविल. गुडविल किंवा कॅपिटल रिझर्व, दोघातलं काही पण येऊ शकतं. गुडविल आलं तर ॲसेटला, कॅपिटल रिझर्व आलं तर लायबिलिटीला. रिझर्व कधी येतो? जर मायनस निगेटिव्हमध्ये आन्सर आलं तर कॅपिटल रिझर्व, पॉझिटिव्हमध्ये आन्सर आलं किंवा प्लसमध्ये आन्सर आलं तर गुडविल. आता आपण हे घेणार आहे, हे यस लिमिटेडचं आहे, होल्डिंग कंपनीचं यस लिमिटेड. हे रेड पेनने तुमच्यासाठी मी मेन्शन केलं. इथं काय काय घ्यायचं आहे तर गुडविल घेताना काळजीपूर्वक तुम्हाला बघायचं आहे की त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केलेले होते, की जे तुमच्या बॅलन्स शीटला दिलेले आहेत बघा. 24,000चे नंबर ऑफ शेअर्स होते. 1,92,000 एवढे त्यांनी. मग काय म्हणायचं? कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड. यस लिमिटेडने किती शेअर्स ॲक्वायर केलेले आहेत? 1,92,000. मग तुम्ही इथं म्हणू शकता शेअर्स ॲक्वायर बाय असं लिहिलं तरी चालेल, फक्त आपण इथं कॉस्ट ऑफ शेअर्स म्हणतो. कॉस्ट ऑफ शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड किती होते तर 1,92,000. हे कुठून येतं नेहमी लक्षात ठेवा, हे बॅलन्स शीटलाच दिलेलं असतं. कधी कधी ॲडजस्टमेंटमध्ये पण खाली सांगितलेलं असतं की त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केलेले होते. तर हे आहेत 1,92,000. इथं लिहिलं आहे बघा, इन्व्हेस्टमेंट इन पी लिमिटेड. कॉलम आहे यस लिमिटेडचा. हे आता आपल्या लक्षात आलं की त्यांनी काय केलेलं होतं बघा. पहिल्यांदा इथं पण आहे बघा, त्यांनी किती ॲक्वायर केलेत शेअर्स आपले तर 24,000 शेअर्स. एक शेअर्स कितीचा आहे बघा,
त्यांनी शेअर्स ॲक्वायर केलेत आपले 24,000 नंबर ऑफ शेअर्स आहेत. एक शेअर्स होता 10 रुपयाचा. मग त्यांनी पैसे किती द्यायला पाहिजे होते बघा. 24 × 1 = 24. 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे 2,40,000 एवढे पैसे, एवढे कॅपिटलची अमाऊंट होती. पण तिने दिले किती 1,92,000च दिलेले आहेत. मग इथून आहे ना, हे लक्षात ठेवायचं 1,92,000 कुठून येतं, बॅलन्स शीटवरून. आणि हे कुठून आलं तर त्याने किती शेअर्स ॲक्वायर केले होते. आणि इथं बघायचं क्वेश्चनमध्ये किती शेअर्स आहेत तर 24,000 शेअर्स होता 10 रुपयाचा एक. म्हणून आपण इंटू 10 केलं. शेअर्स ॲक्वायर किती केलेत, ॲक्वायर इथं लिहिले बघा, शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड, ॲक्वायर केलेले शेअर्स. म्हणून इथं लेस करायचं आहे तुम्ही 2 लेस फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. त्याची फेस व्हॅल्यू किती होती, फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स त्याच शेअर्सचे जे ॲक्वायर केलेले होते शेअर्स, त्यांनी किती शेअर्स ॲक्वायर केले तर 24,000 शेअर्स इथं सांगितले बघा. शेअर्स ॲक्वायर बाय यस लिमिटेड 24,000 होते इंटू ₹10 ईच. अमाऊंट आली बघा, आपण इथं कॅल्क्युलेशन केलं 24,000 इंटू 10 2,40,000. 2,40,000. आता बघा बरं ह्याच्यातून हे लेस होतं आहे का. आता मगाचाच आपला फॉर्म्युला आहे. मी मगाशी एक वर्किंग नोट तुम्हाला दाखवलेली होती. कुठं गेलं, हां इथं बघा सेम तसंच आहे. आता इथं काय सांगितलं आहे नीट बघा. हे आहे एवढे शेअर्स ॲक्वायर केले आणि हे लेस लिहिले. लेस म्हणजे हे मायनस करायचे, या दोघांचं मायनस करायचं आहे. म्हणजे बघा इथं परत दाखवते तुम्हाला 1,92,000 मायनस 2,40,000. लेस करायचं आहे कारण फॉर्म्युला आपला असा आहे की लेस करायची फेस व्हॅल्यू. लेस होतं आहे का, नाही होत. मायनस होतं आहे का, नाही होत. मग तुम्ही काय करणार, मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करणार. मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस केला म्हणजे किती 2,40,000. एक मिनिट, 2,40,000 मायनस 1,92,000 48,000 ॲन्सर आलं. बट कसं आलं तर निगेटिव्ह आलं 48. कारण छोट्या नंबरमधून मोठा नंबर मायनस होत नाही म्हणजे ह्याला ॲन्सरला साईन येणार आहे बिगर नंबरचं. कारण हे लेस करायचं आहे म्हणून. तर लेस होत नसेल तर काय होणार आहे, मायनसचं साईन येणार आहे. म्हणून काळजीपूर्वक बुकमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेटेड करून दाखवलेलं असतं, त्यामुळे मुलांना समजत नाही. तर इथं बिगर नंबरचं साईन येणार आहे कारण हे लेस होत नाही. हे लेस करायचं आहे आपल्याला, ह्याच्यातून हे लेस होत नाही म्हणून ॲन्सरला साईन येतं 48,000 निगेटिव्ह. आता तुम्हाला कॅल्सीवर पण मी करून दाखवते बघा. 1,92,000 मायनस 2,40,000 होतं आहे. ॲन्सरला काय साईन येतं आहे बघा, मायनस 48,000. तर मायनस आलं म्हणजे हे निगेटिव्ह आहे. तर ह्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे आता अजून पुढं की बघा आपण लिहिले गुडविलच्या स्टेटमेंटला कॅपिटल प्रॉफिट काय करतो, लेस करतो. मग इथं येणार आहे लेस 3 नंबर इथं करूया आपण, लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट किती आहे, कॅपिटल प्रॉफिट इथं बघा. कॅपिटल प्रॉफिट गुडविलच्या स्टेटमेंटला आहे 12,000. लेस म्हणजे मायनस करतोय आपण, हे आहे निगेटिव्ह. लेस म्हणलं की मायनसचं साईन येणार आहे त्याला. मग आता इथं बघा हे काय झालं, मायनस मायनस. आता जेव्हा पण तुम्हाला मॅथ्सचा प्लस मायनसचा रूल सांगते, इथं अमाऊंट आलेली आहे 48,000, ती पण आहे मायनसमध्ये निगेटिव्ह. आणि हे लेस करायचं आहे म्हणून हे पण आहे 12,000 निगेटिव्ह. तर जेव्हा आपण इक्वल साईन येईल, ही पण मायनस आहे हे पण मायनस, तर ॲन्सरला साईन मायनस येणार आहे आणि ह्या दोघांचं प्लस होतं. आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे रूल बघतोय ह्या दोघांचे. तर लक्षात ठेवायचं, हे असं नाही सांगितलं जात की हे प्लसच करायचं मायनसच करायचं. जेव्हा हे इक्वल साईन येईल तेव्हा प्लसच करायचं आहे आणि ॲन्सरला मात्र हेच साईन राहील. फॉर एक्झाम्पल हे जर सम असं असतं की समजा आपण असं समजू 12,000 प्लस असतं आणि हे पण प्लस असतं समजा 20,000 असं असतं, तर तुम्ही काय केलं असतं, ह्या दोघांचं प्लसच केलं असतं कारण इक्वल साईन आहे.
हे तर प्लसच केलं असतं आणि ॲन्सरला पण साईन प्लसचंच दिलं असतं, इथं आलं असतं 32,000. हे एक्झाम्पल दिलं आहे फॉर एक्झाम्पल. सेम तसंच इथं आहे, जेव्हा आपण दोन कुठलं पण साईन सेम साईन आलं दोन्ही पण नंबरला तर ॲन्सरला साईन सेमच येतं आणि दोघांचं काय करायचं आहे 2 नंबरचं ॲडिशन करायचं आहे. 8 आणि 2 10, 4 आणि 1 5 आणि 1 6, 60,000 मायनस ॲन्सर येणार आहे. म्हणजे इथं आलं -60,000. आता ह्याच्यामध्ये बघा परत आपण काय करतो कॅपिटल प्रॉफिट. आता क्वेश्चनमध्ये ना तुम्हाला इथं गुडविल दिली बघा 60,000 अँड 20,000. तर ह्या दोघांच्या गुडविलचं ॲडिशन करायचं आहे. तर आपण इथं करणार आहोत 4 नंबरला. ह्याला नाव जेव्हा आपण मायनस येईल त्याला म्हणायचं कॅपिटल रिझर्व. आता त्याच्यामध्ये काय करायचं आहे गुडविल. तर गुडविलची व्हॅल्यू आहे बघू आपण कमी होती का जास्त होती. गुडविल आहे 60,000 प्लस 20,000 म्हणजे किती आलं तर 80,000 80,000. ही गुडविल ॲसेट आहे ती प्लस असेल आणि हा रिझर्व आहे मायनस आहे. आता ह्या दोघांचं बघा गुडविल आपण पाहिजे तर तुम्ही इथं ॲड म्हणू शकता, ॲड गुडविल ॲड फॉर्म्युला आहे तो. आता अजून एक लक्षात ठेवायचं आहे की त्याच्यामध्ये गुडविल काय आहे तर गुडविल इज ॲसेट प्लस असते, लायबिलिटी मायनस असते. मग आता बघा ह्याच्यामध्ये आपलं किती आहे तर 60,000 मायनस आहे. परत तसं 2 अपोजिट साईन आले की काय करतो आपण दोघांचं मायनस करतो. 60,000 हे अपोजिट साईन आहे, 80,000 हे प्लस साईन आहे. जेव्हा असे 2 अपोजिट साईन येतात तेव्हा दोघांचं मायनसच होतं. मग 80 मायनस 20,000. ॲन्सरला बिगर नंबरचं साईन बिगर नंबर आहे 80,000 म्हणून ॲन्सरला आलं साईन प्लसचं. मग त्याला आपण म्हणणार आहोत प्लस 20,000. ह्या 20,000ला जर प्लस आलं ॲन्सर तर त्याला म्हणायचं आहे ॲसेट आणि ॲसेट असते गुडविल. आणि जर समजा इथं निगेटिव्ह साईनचं ॲन्सर आलं असतं तर तुम्ही त्याला म्हणला असता कॅपिटल रिझर्व. तर आज आपलं प्लसमध्ये आलं. मग हे येणार आहे बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला 20,000 रुपये. हे लक्षात ठेवा. हे 1,84,000 हे बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला मायनॉरिटी इंटरेस्ट जाणार आहे. हे बॅलन्स शीटला जाणार आहे गुडविल म्हणून. तर आता आपली नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला स्टेटमेंट करायचं आहे वर्किंग नोटचं अनरिअलाइज्ड प्रॉफिट. तर त्यांनी नाव काय दिलं आहे मी बरोबर आलं आहे का ॲन्सर चेक करते. हां ॲन्सर इज करेक्ट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. 7 नंबरची नोट आहे कॅल्क्युलेशन ऑफ किंवा स्टेटमेंट ऑफ अनरिअलाइज्ड प्रॉफिट. अनरिअलाइज्ड प्रॉफिट. तर आता हा अनरिअलाइज्ड प्रॉफिट कसा काढायचा असतो तर बघा इथं असतो फॉर्म्युला सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्राईस प्लस प्रॉफिट. आता तुम्हाला एक एक्झाम्पल सांगते. हा फॉर्म्युला आहे अनरिअलाइज प्रॉफिट काढण्याचा. म्हणजे कसं बघा तुम्ही काय केलं 100 रुपयाला एखादी वस्तू खरेदी केली त्याला आपण म्हणतो कॉस्ट प्राईस आणि तुम्हाला त्याच्यावर प्रॉफिट झाला 25% प्रॉफिट झाला. म्हणजे तुम्ही ती विकली कितीला 125ला विकली असेल 125ला विकली असेल तेव्हा एवढा प्रॉफिट झाला 25 रुपये प्रॉफिट झाला. म्हणजे तुम्ही एक वस्तू फॉर एक्झाम्पल एक पेन आणला 100 रुपयाला आणि तुम्ही तो पेन तुमच्या मित्राला 125ला विकला म्हणजे प्रॉफिट किती झाला तर 25 रुपये प्रॉफिट झाला तुम्हाला. म्हणजे इथं काय केलं जातं ॲड प्रॉफिट कॉस्ट प्लस प्रॉफिट. क्वेश्चनमध्ये सांगितलेलं आहे त्यांनी कॉस्ट प्लस प्रॉफिट. बघा इथं सांगितले कॉस्ट प्लस प्रॉफिट 25% ही 3 नंबरच्या अदर इन्फॉर्मेशनवरून आपण काय करणार आहोत ही वर्किंग नोट तयार करणार आहोत. तर मग इथं आहे कॉस्ट प्लस प्रॉफिट. कॉस्ट इथं नेहमी 100च पकडायची कारण पर्सेंटेज विचारलेलं असतं म्हणून. पर्सेंटेज काढताना आपण कुठली पण प्राईस घेतो सेलिंग प्राईस किंवा कॉस्ट प्राईस तर ती 100च घेतो. तर इथं आपल्याला सांगितलं आहे कॉस्ट प्लस प्रॉफिट म्हणून प्लस प्रॉफिट सांगितलं आहे 25% म्हणजे 25 100ला 25 रुपये प्रॉफिट झाला. तर त्यांनी ती वस्तू विकली कितीला तर 125 रुपीजला विकली 125. तर फॉर्म्युला आहे P/SP. मग P किती आहे P म्हणजे प्रॉफिट होता 25 सेलिंग प्राईस आहे 125
बघा बरं, कॅल्सीवर आपण इथं करू 25/125. 25च्या 25च्या टेबलमध्ये आहे 25 वन जा 25, 25 5 1600, 1/5. हे 25च्या टेबलमध्ये आहे. 25 वन जा 25, 25 5 जा 125, 1/5 रेशो आला. तर ह्याचा आन्सर आलं 1/5. आता 1/5 हा फक्त रेशो मिळालेला आहे. त्याने आपल्याला कॉस्ट दिलेली आहे गुडविलची 20,000. बघा कितीचा कॉस्ट ऑफ स्टॉक होता, तर ₹20,000 इंटू 1/5. करा किती येतं आहे 1/5. 20,000 इंटू 1/5. 4 5 जा 20, 1 2 3 4,000. आन्सर आलं 4,000. आता 4,000 प्रॉफिट झालेला आहे. त्यांना 20,000 रुपयाचा माल विकला तेव्हा 4,000 रुपये प्रॉफिट झाला. मग तो 4,000 रुपये आता ही जी आपण कॅल्क्युलेशन करतोय हे आहे यस लिमिटेडचं, होल्डिंग कंपनीचं यस लिमिटेड. तर आता यस लिमिटेडचा प्रॉफिट आहे 4,000 रुपये. मग त्यांचा रेशो किती होता? यस लिमिटेडचा रेशो आहे आपल्याला इथं कुठं काढला आहे बघा 3/5 हा रेशो आहे. आणि इथं पण घेतला आहे बघा 3/5, इथं पण घेतलेला आहे 3/5 डिवाइड बाय 3/5. काढून बघा इथं कॅल्सीवर 4,000 इंटू 3/5. 5 8 जा 40, 1 2 0, 8 3 जा 24, 2,400. आन्सर आलं 2,400. हे आहे अनरिअलाइज प्रॉफिट. हा काय करायचा आहे, हा अनरिअलाइज प्रॉफिट ह्याला आपण बॉक्स करू. हा ह्याच्या खालच्या स्टेटमेंटमध्ये लेस होणार आहे. 8 नंबरचं स्टेटमेंट आहे. प्रॉफिट अँड लॉस काढायचा आहे यस लिमिटेडचा. कोणाचा? यस लिमिटेडचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस काढायचा आहे. त्याला नाव द्यायचं आहे आपल्याला स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. तर इथं बघायचं आहे स्टेटमेंट ऑफ कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस. हे आहे यस लिमिटेडचं, यस लिमिटेड. तर इथं यस लिमिटेड, कारण बघा आपण काय करायचं ह्याच्या अगोदर इथला जो प्रॉफिट आहे यस लिमिटेडचा विचार करायचा आहे. हा आपण बॅलन्स शीटला घ्यायचो डायरेक्ट. पण आता इथं यस लिमिटेडचे भरपूर प्रॉफिट आहेत. हा अनरिअलाइज प्रॉफिट आहे, परत बघा हा रेव्हेन्यू प्रॉफिट आहे आणि इथं एक प्रॉफिट दिलेला आहे. मग एवढे सगळे प्रॉफिट आपण वेगवेगळं नाही लिहू शकत, म्हणून आपण इथं काय करणार आहोत, ॲड करून एकच प्रॉफिट काढणार आहोत. कारण बॅलन्स शीटला आपण एकदाच लिहिणार आहे प्रॉफिट अँड लॉस, आणि हे बॅलन्स शीटला जाणार आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग पहिलं काय आहे, तर त्यांचा प्रॉफिट किती होता बघा, इथं प्रॉफिट आहे 1,42,000 प्रॉफिट अँड लॉस. लायबिलिटीला असला की तो प्रॉफिटच असतो. तारीख आहे 31 मार्च 2025. बघा ही 31 मार्च 2025चा प्रॉफिट आहे यस लिमिटेडचा. मी इथं लिहिलं आहे यस लिमिटेड 1,42,000. परत एकदा चेक करते नाहीतर ॲन्सर चुकल. 1,42,000 त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आपल्याला. बघा आपण इथं लिहिलं आहे, इथं काय लिहिलं आहे, रेव्हेन्यू प्रॉफिट कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉसला तो प्लस होईल. म्हणजे ही आपण कॉन्सॉलिडेटेड प्रॉफिट अँड लॉस फाइंड करतोय, इथं तो प्लस म्हणजे ॲड होईल. इथं लिहिणार आहोत आपण रेव्हेन्यू प्रॉफिट. काय आहे हा रेव्हेन्यू प्रॉफिट? अमाऊंट आहे 24,000 ॲड होणार आहे. आणि हा मायनस होणार आहे. इथं लिहून ठेवते मी. हा काय होणार आहे, मायनस होणार आहे. म्हणून इथं यांचं आपण पहिलं प्लस करून घेऊया. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 1,66,000. त्याच्यातून लेस होणार आहे अनरिअलाइज प्रॉफिट. $2,400.
2400 मायनस करायचे आहेत, कारण लेस लिहिलं की मायनस. किती येतं आहे बघा, 6 4 10 शून्य, ह्याच्याला 1 3 3 6 1 1,63,600 ह्याला नाव द्यायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. देअरफॉर प्रॉफिट अँड लॉस. आणि हा आहे प्रॉफिट, हा येतो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ही अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहे, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची आहे. एवढं वर्किंगमध्ये 1 2 3 अमाऊंट तुमच्या बॅलन्स शीटला येणार आहेत. मग आपण इथं एक बॅलन्स शीट प्रिपेअर करू. मी अगोदर केली नव्हती, आखून ठेवली नव्हती, कारण मला माहीत होतं, मला किती जागा लागल ह्या अंदाजे कन्सिडर करू शकत नव्हतो, म्हणून मी काय केलेलं नव्हतं, बॅलन्स शीट आखलेली नव्हती. आता मी 2 मिनिट पण नाही लागणार, 1 मिनिटात तुमची बॅलन्स शीट आखून घेते. ती व्हर्टिकल फॉर्ममध्ये आहे, लगेच आखून होते, झाली. तर आता नाव द्यायचं आहे वर कॉन्सॉलिडेटेड, म्हणजे कंबाईंड बॅलन्स शीट, म्हणजे जेव्हा होल्डिंग कंपनीनं ॲक्वायर केल्यानंतरची बॅलन्स शीट. मग आपण इथं म्हणणार आहोत कॉन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट. आता ही कोणाची आहे, तर ऑफ यस लिमिटेड अँड इट्स सबसिडरी पी लिमिटेड. ॲज ऑन कधी खरेदी केली त्यांनी, तर ॲज ऑन 31 मार्च 2025. इथं म्हणायचं आहे सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर आणि रुपीज. आता तुम्ही काय करायचं आहे, इथं जो तुमचा क्वेश्चन आहे, ह्या क्वेश्चनला इथं आपल्याला इथं असं करते, तर आपल्याला इथं लिहायचं आहे. पहिलं लायबिलिटी साईड लिहायची आहे. लायबिलिटीला लिहायचं किती, आता इथं यस लिमिटेडचं आपण कॅपिटल घेणार आहोत, जर्नल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस आणि मायनॉरिटी इंटरेस्ट, एवढं सगळं. मायनॉरिटी इंटरेस्ट पी लिमिटेडचं असेल, यस लिमिटेडचं, कॅपिटल यस लिमिटेडचा, जर्नल रिझर्व यस लिमिटेडचा, प्रॉफिट अँड लॉस पण प्रॉफिट अँड लॉस हा घ्यायचा नाही, आपण वर्किंग आत्ता केलं आहे, हा प्रॉफिट अँड लॉस घ्यायचा आहे. हा मायनॉरिटी इंटरेस्ट म्हणजे पी लिमिटेडचा, हा प्रॉफिट अँड लॉस असणार आहे त्यांचा. तर थोडंसं बघा. आता आपण लक्षात काय ठेवायचं आहे, तर यस लिमिटेड इथं काय काय घेणार आहे, कॅपिटल, जर्नल रिझर्व अँड प्रॉफिट अँड लॉस, पण इथला प्रॉफिट अँड लॉस नाही घेणार आहे आपण. आणि जी थर्ड पार्टी लायबिलिटी आहे, क्रेडिटर्स आणि बिल्स पेबलला ॲडजस्टमेंट आहे, ती करणार आहे. तर दोघांचं काय घ्यायचं, तर क्रेडिटर्स थर्ड पार्टी लायबिलिटी किंवा एक्सटर्नल लायबिलिटी क्रेडिटर्स दोघांचे घ्यायचे, बिल्स पेबल दोघांचे घ्यायचे. गुडविल तर घेतलेले आहे, वर्किंग नोटला परत घ्यायची नाही, वर्किंग नोटमधलीच गुडविल येईल. मशिनरी दोघांची घ्यायची, स्टॉक, डेटर्स, कॅश दोघांचे घ्यायचे, इन्व्हेस्टमेंट घ्यायची नाही, बिल्स रिसिवेबल दोघांचे घ्यायचे. आणि ॲडजस्टमेंट पण आपल्याला करायची आहे, एक ॲडजस्टमेंट राहिलेली आहे. पहिलं म्हणायचं आहे ॲथोराईज कॅपिटल होतं 10 लाख, हे घ्यायचं आहे यस लिमिटेडचं, होल्डिंग कंपनीचं. मग इथं म्हणायचं आहे आपल्याला इक्विटी अँड लायबिलिटी, तुम्ही ह्याला 1 पण म्हणू शकता, इथं इक्विटी अँड लायबिलिटीज. त्याच्यामध्ये ए म्हणा शेअर कॅपिटल, त्याच्यामध्ये एक आहे ॲथोराईज कॅपिटल, किती शेअर्स होते, तर 10 लाख. एक शेअर्स आहे 10 रुपीजचा. मग 10 लाखमधला एक झिरो कट करायचा म्हणजे नंबर ऑफ शेअर्स येतात. बघा असं आहे 10 लाख रुपयाचं कॅपिटल आहे, अमाऊंट 10 लाख, अमाऊंट डिवाइड बाय इच शेअर, ह्या झिरोला हा झिरो गेला म्हणजे आलं 1 लाख. 1 लाख हे नंबर ऑफ शेअर्स आहेत. तर इथं लिहायचं आहे 1 लाख, 5 झिरो येतात, कुठले शेअर्स सांगितले का नाही, तर मग नुसतं लिहाय 1 लाख शेअर्स ॲट रुपीज 10 ईच, म्हणजे कसं आलं 1 लाख
इंटू ₹10. ॲथोराईज कॅपिटल आपण आउटरलाच लिहूया. 1,00,000 आहे ॲथोराईज कॅपिटलच्या समोर 10,00,000 सॉरी 10 लाख रुपीज आणि ह्याला डबल अंडरलाईन करून सोडून द्या. हे ॲड करायचं नाही, लेस करायचं नाही, सोडून द्यायचं. ॲथोराईज कॅपिटल म्हणजे रजिस्टर केलेलं कॅपिटल आहे. त्याच्यानंतर 2 येईल. इथं सांगितलं आहे बघा इश्यूड अँड सबस्क्राईब अँड पेड अप कॅपिटल. सॉरी इश्यूड, सबस्क्राईब्ड अँड पेड अप कॅपिटल. नंबर ऑफ शेअर्स आहेत 1,00,000 ब्रॅकेटमध्ये 1,00,000 शेअर्स ॲट ₹10 ईच. तर कॅपिटल येईल इथं 10,00,000. इश्यूड अँड सबस्क्राईबच्या समोर लिहिणार आहे 10 लाख रुपीज. बघा 1,00,000 इंटू 10 हे येतं 10 लाख रुपीज. जर्नल रिझर्व आणि हा तुम्हाला कळा म्हणून मी रेड पेनने लिहिते. हे आपण कुठल्या कंपनीचं घेतलं इथं नोटमध्ये लिहिते किंवा इथं लिहिते. हे आहे यस लिमिटेडचं. यस लिमिटेड नुसतं यस लिहिलं तरी तुम्हाला कळेल ती यस लिमिटेडचं कॅपिटल आहे. त्याच्यानंतर येणार आहे आता जर्नल रिझर्व. तर त्याची नोट नंबर हे तर होतं शेअर कॅपिटल, त्याला आपण बी म्हणूया. इथं खाली घेते मी बी, ह्याला म्हणू रिझर्व अँड सरप्लस. थांबा त्याच्या अगोदर आपण मायनॉरिटी इंटरेस्ट घेऊया. 1 मिनिट थांबा, 1च मिनिट. 1 2 आणि इथं 3 म्हणूया मायनॉरिटी इंटरेस्ट. कारण हे एक प्रकारचं कॅपिटलच असतं. कोणाचं तर पी लिमिटेडचं कॅपिटल असतं किंवा प्रॉफिट अँड लॉस असतं, पण कॅपिटलच म्हणूया आपण मायनॉरिटी इंटरेस्ट. हे आहे पी लिमिटेडचं. पी लिमिटेड किती आहे त्यांचं मायनॉरिटी इंटरेस्ट आपण वर्किंग नोट केलेली आहे. मायनॉरिटी इंटरेस्ट आहे बघा इथं 1,48,000 1,84,000. तुम्हाला व्हिजिबल नसेल तर बघा 1,84,000 मायनॉरिटी इंटरेस्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला 1,84,000. आणि आता आपण त्याला बी म्हणू. त्याच्या खाली रिझर्व अँड सरप्लस. रिझर्व अँड सरप्लस एकच आहे जर्नल रिझर्व. तो पण आहे यस लिमिटेडचा. नुसतं यस लिहिते तरी कळेल तुम्हाला किती आहे बघा जर्नल रिझर्व. यस लिमिटेडचा जर्नल रिझर्व आहे 1,50,000. 1,50,000. आणि पी लिमिटेडचा असता तरी आपण कॅपिटलच्या वर्किंग नोटला घेतला असता कॅपिटल प्रॉफिट काढताना, त्यामुळे इथं आला नसता. हे लक्षात ठेवा. एकच होता जर्नल रिझर्व. अजून एक प्रॉफिट अँड लॉस आपण वर्किंग नोटमध्ये फाइंड केलेला आहे बघा. हा प्रॉफिट अँड लॉस जर्नल रिझर्व अँड सरप्लसमध्ये येतो. सरप्लस म्हणजे प्रॉफिट. तर हा प्रॉफिट बघा आपण सगळ्यात शेवटी काढलेला आहे 1,63,600. हा प्रॉफिट तुमचा इथं येणार आहे. तुम्ही म्हणणार आहात प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस तो पण आहे यस लिमिटेडचा. किती आहे यस लिमिटेडचा प्रॉफिट 1,63,600. तर ही 2 नंबरची नोट संपली. त्याच्यानंतर सी लिहिणार आहोत आपण करंट लायबिलिटी, किंवा एक लाईन सोडू आपण म्हणजे तुम्हाला थोडं दिसेल. करंट लायबिलिटीज. आता हे दोघांच्या पण घ्यायच्या आहेत म्हणून आपण इथं लिहिणार आहे यस आणि पी दोघांच्या पण लिहिणार आहोत करंट लायबिलिटीज. तर करंट लायबिलिटीजमध्ये आहेत क्रेडिटर्स. एक क्रेडिटर्सला स्टार नाही. यस लिमिटेड आणि पी लिमिटेड त्याच्या खाली लिहायचं यस लिमिटेड पी लिमिटेड. यस लिमिटेडचे आहेत 1,82,000. पी लिमिटेडचे आहेत 87,000. दोघांचं ॲड करून खाली घ्या, बाहेर घ्या. 87,000 कॅल्क्युलेट बघते. 1,82,000 प्लस 87,000 2,69,000. 2,69,000
2,69,000. त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. बिल्स पेएबलला आपण स्टार केलेला आहे. करंट लायबिलिटी आहे ती बिल्स पेएबल. यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. यस लिमिटेडचे आहेत 20,000. पी लिमिटेडचे आहेत नील, काहीच नाही आहे. ह्याची टोटल इनरलाच लिहायची आहे कारण त्याला ॲडजस्टमेंट आहे, आपण स्टार केलं आहे. आणि 4 नंबरच्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं आहे की 15,000 ते काय आहेत, बिल्स पेएबल रिप्रेझेंटेड आहेत. म्हणजेच ते काय करायचं आहेत, आपल्याला नेहमी लक्षात ठेवायचं ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली व्हॅल्यू लेस करायची आहे. त्याला म्हणायचं इंटर ओईंग, लेस इंटर कंपनी ओईंग्स. 15,000. 20मधून 15 गेले, 5,000 रुपये, 5,000 आउटरला. लायबिलिटी साईड संपली. आता ॲसेटला जायचं आहे. मग आपण इथं लिहिणार आहोत 1 लिहिलं होतं, इथं 2 ॲसेट्स. त्याच्यामध्ये एक इनटॅन्जिबल, तुम्ही ए पण म्हणू, एकच म्हणू आपण, इनटॅन्जिबल फिक्स्ड ॲसेट. त्याच्यामध्ये एक आहे गुडविल. इनटॅन्जिबल एकच ॲसेट आहे गुडविलची आणि ती आपण वर्किंग नोटमध्ये काढलेली आहे बघा. इथं 20,000 गुडविल लिहिलं आहे, ॲसेटला इथं 20,000. आता परत त्या मागच्या ॲसेट घ्यायच्या नाहीत, इथली गुडविल घ्यायची नाही. त्याच्यानंतर आहे मशिनरी. ही टॅन्जिबल फिक्स ॲसेट आहे. त्याच्यामध्ये एक आहे मशिनरी. यस लिमिटेड, पी लिमिटेड. यस लिमिटेडचे आहे 7,32,000. पी लिमिटेडचे आहे 2,72,000. दोघांची टोटल करून बाहेर लिहायची आहे आपल्याला. 7,32,000 प्लस 2,72,000, 7,59,000. थांबा, काहीतरी चुकलं माझं, परत एकदा बघते. 2,95,000, एक झिरो जास्त झाला वाटतं. 2,95,000 प्लस मशिनरीची व्हॅल्यू आहे 7,32,000. 7,32,000 प्लस 2,72,000 प्लस 2,72,000, 10,04,000. इथं लिहिते 10,04,000. 10,04,000. 4, 7, 3, 10 बरोबर आहे. त्याच्यानंतर आहे स्टॉक, डेटर्स, कॅश आणि बिल्स रिसिवेबल. त्या आहेत आपल्या करंट ॲसेट. एकाच मिनटामध्ये फक्त 2 लाईन ड्रॉ करते. सिरियल नंबर, पर्टिक्युलर्स, नोट नंबर, रुपीज अँड रुपीज. त्याच्यामध्ये आता आपण म्हणणार आहोत इथं टॅन्जिबल ॲसेट्स घेतलेले होते, इथं 3 म्हणू आपण करंट ॲसेट. बघा, बुक आपलं इथं समोर ठेवायचं आहे. करंट ॲसेट कुठल्या कुठल्या आहे, स्टॉक, डेटर्स, कॅश आणि बिल्स रिसिवेबल. बिल्स रिसिवेबलला ॲडजस्टमेंट आहे. तुम्हाला इथं लाईट येण्यासाठी मी थोडं ह्या साईडला लिहित ठेवते बुक. वळीनं लिहिते ॲसेट. ॲसेटचं नाव आहे पहिलं, एक स्टॉक. यस लिमिटेड,
पी लिमिटेड. यस लिमिटेडचा स्टॉक आहे 1,80,000 and 90,000. 1,80,000 and 90,000. ह्याला पण ॲडजस्टमेंट आहे. अनरिअलाइज स्टॉकची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती लेस करायची आहे. पहिला ॲड करून घेऊ 2,70,000. तरी पण एकदा करून बघूया. 1,80,000 प्लस 90,000 2,70,000. आणि आपण वर्किंग नोटमध्ये बघा इथं अनरिअलाइज प्रॉफिट काढलेला आहे. कुठं हा जो प्रॉफिट आहे हा बॅलन्स शीटला येतो. हे लक्षात ठेवायचं आहे. स्टॉकमधून तो लेस होतो, हा स्टॉकमधून लेस होतो. कारण तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा, स्टॉक ऑफ पी लिमिटेड आर गुड्स, म्हणजे स्टॉक ऑफ गुड्स आहे 20,000चे, म्हणून आपण स्टॉकमधून त्याला लेस करायचं आहे अनरिअलाइज प्रॉफिट. तुम्हाला व्हिजिबल नसेल मग खाली ठेवते. $2,400 मायनस करायचं आहे, लेस करायचं आहे. -2,400 अमाऊंट येणार आहे 2,67,600. त्याच्यानंतर स्टॉक नंतर आहे डेटर्स. यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. यस लिमिटेडचा स्टॉक बघा इथं आहे, सॉरी डेटर्स आहे 2,95,000, 1,23,000. दोघांचं ॲड करून बाहेर लिहायचं आहे आपल्याला. 5 आणि 3 8, 9 10 11, 2 3 4, 4,18,000. दोघांची टोटल केली, प्लस केलं. त्याच्यानंतर आहे बिल्स. कॅश आहे, कॅश इज अ करंट ॲसेट. कॅश यस लिमिटेड आणि पी लिमिटेड. यस लिमिटेडची कॅश आहे 35,000, पी लिमिटेडची आहे 27,000. दोघांचं ॲड करूया आपण. 7 आणि 5 12, 5 आणि 1 6, 62,000. त्याच्यानंतर आहे बिल्स रिसिवेबल 4. यस लिमिटेड अँड पी लिमिटेड. ह्याला ॲडजस्टमेंट आहे. यस लिमिटेडचे नील, काहीच नाही आहे, आणि ह्याचे आहेत 15,000. टोटल ह्यांची दोघांचं ॲड केलं तर ॲन्सर आलं 15,000 लेस इंटर कंपनी ओईंग्स. अमाऊंट आहे त्यांची 15,000. बाहेर येणार आहे नील. आता आपली बॅलन्स शीट कंप्लीट झालेली आहे. ॲडजस्टमेंटमधलं सगळं घेतलं आहे का एकदा चेक करू. हे आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतलं, हे ॲसेटला घेतलं आणि हे लायबिलिटीला घेतलं. आता आपण फक्त नंबर चेक करू, टोटल करत बसत नाही कारण खूप वेळ लागेल. आपण ॲन्सर बघूया, चेक करूया ॲन्सर. 1 मिनिट. पहिला आहे 10 लाख आहे, 10 लाख, 1,50,000, 1,63,600, 1,84,000, 2,69,000, 5,000 आणि इथपर्यंत लायबिलिटीची टोटल आहे. इथपर्यंत लायबिलिटी, इथून ॲसेट झाली चालू. लायबिलिटीची टोटल आहे 17,61,600. ही आहे टोटल. कशाची तर 1ची, म्हणजे लायबिलिटीची. तुम्ही इथं 1 म्हणू शकता. ही टोटलला डबल अंडरलाईन करायची. त्याच्यानंतर ॲसेटला जायचं आहे आपल्याला. मी फक्त वेळ नको जायला, तुमचा व्हिडिओ लेंदी होऊ नये म्हणून बघते, नाहीतर आपण केलं असतं टोटल. तर आली बघा 10,04,000. त्याच्यानंतर 20,000 गुडविल आहे. त्याच्यानंतर आहे 2,67,600, 4,18,000. नील आहे 62,000. ॲन्सर इज करेक्ट. तर टोटल आहे ॲसेटची, आपल्या ॲसेटची टोटल 17,61,600. ही झाली आपली बॅलन्स शीट. तर आता तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं तुम्ही कॅपिटल प्रॉफिट कसा काढला, एवढं जर तुम्हाला जमलं तर हा क्वेश्चन तुम्हाला सहज जमणार आहे. तर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.